महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. तर मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आपण मागील काही दिवसापासून वाचत आहोत. त्यामध्ये काल आपण भगवान बुद्धाची किंवा भगवान बुद्धाच्या प्रतिमेला समोर ठेवून आपण जे काही कृती करतो तर ती कृती व्यर्थ नाही किंवा निष्फळ नाही, तर त्या कृतीतून आपल्या मनामध्ये जी काही श्रद्धा निर्माण होते आणि त्या श्रद्धेच्या आधारावर धम्माचं स्मरण करून किंवा धम्म आत्मसात करून धम्म मार्गावर जेव्हा आपण मार्गक्रमण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं हे मार्गक्रमण निश्चितच निर्वाणापर्यंत पोहोचणारं असतं. म्हणून ती कृती सुद्धा निरर्थक किंवा व्यर्थ नाही, निष्फळ नाही. हे अनेक उपमा देऊन अग्निस्कंदाची उपमा, वादळाची उपमा, ढोलाची उपमा, महापृथ्वीची उपमा, या सगळ्या उपमांच्या माध्यमातून बुद्धाप्रती केलेली आपली जी कृती आहे ती फलदायी आहे, ती निष्फळ नाही, व्यर्थ नाही. हे अतिशय सुंदर पद्धतीने बनते नागसेनांनी राजा मिलिंदाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पूर्ण प्रकरण आपण काल बघितलेलं होतं. तर आज जे आहे ते आहे चित्ताच्या संदर्भाने या ठिकाणी हा वृत्तांत आलेला आहे. हा संवाद या ठिकाणी चित्ताच्या बाबतीमध्ये आलेला आहे आणि त्याचा उल्लेख करताना भंते नागसेन म्हणतात की चित्त हे 7 प्रकारचे आहेत. एका एका चित्तासंबंधाने त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. खरं म्हणजे सुरुवातीची जी काही चित्त आहे ती तर थोडी आपल्याला समजून येतात, परंतु नंतर आपण ज्यावेळेस बच्चेक बुद्धाच्या चित्तापर्यंत आणि सम्यक संबुद्धाच्या चित्तापर्यंत जातो त्यावेळेस मात्र हा विषय अतिशय आणखी कठीण होत जाते. बघूया, आपण हा विषय थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या स्तरावर आपली जी काही बौद्धिक पातळी आहे त्या अनुषंगाने हा विषय थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भंते नागसेन म्हणतात, हे राजा, ज्याची रागयुक्त, दोषयुक्त, मोहयुक्त, क्लेशयुक्त, जे राग द्वेष मोह हे क्लेशच आहे, व अभ्यासरहित काया, अभ्यासरहित शील, अभ्यासरहित चित्त, अभ्यासरहित प्रज्ञा आहे, त्याचे ते चित्त जड उत्पन्न होते व मूर्खात प्रवर्तित होत असते. आपलं चित्त या सगळ्या क्लेशांनी युक्त आहे, मुक्त नाही. या सर्व क्लेशांपासून मुक्त होण्यासाठी आपण धम्ममार्गावर मार्गक्रमण करीत आहोत, बरोबर आहे. आणि म्हणून हे जे क्लेश आपल्या मनाला चिकटलेले आहे, जे अतिशय डांबरासारखे आहेत, निघता निघत नाही है ना. तर हे जे काही क्लेश आहे, ज्याला आपण राग म्हणतो, द्वेष म्हणतो, मोह म्हणतो, तर हे क्लेश आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहेत आणि या क्लेशा अंतर्गतच आपण आपल्या प्रतिक्रिया देत असतो, आपण आपले कर्म करत असतो, संस्कार करत असतो. मग इथे म्हटलेलं आहे की अभ्यास रहित काया. अभ्यास रहित म्हणजे काय? आता आपण सरळ सरळ याचा अर्थ काढला तर जो अभ्यास करत नाही असा, अशी काया जी अभ्यास करत नाही, जी कार्यप्रवण नाही,
जी कार्यप्रवण नाही अशी काया. कार्यप्रवण नाही कशाच्या अनुषंगाने? तर धर्म आचरणाच्या अनुषंगाने जी काया कार्यप्रवण नाही तिला अभ्यासरहित काया असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. धम्म जाणून घेण्याच्या संदर्भाने, आचरण करण्याच्या संदर्भाने जे काही आपण काया वाचा मनाचे कर्म करतो त्या संदर्भाने आपण कुठलीच कृती करत नाही, काहीच करत नाही, नाही का? अनेक लोक आहेत जे कधी धम्म जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत नाही, कधी धम्म जाणून घेत नाही, कधी धम्माचा अभ्यास करत नाही, कधी शीलाचरण करत नाही, कुठल्याच गोष्टी करत नाही, बस खाओ पिओ ऐश करो मजे करो सारखं काम आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की अभ्यासरहित काया. अभ्यासरहित शील कधी शिलाला जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, शिलाचं महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, शिलाचरण करण्याचा प्रयत्न करीत नाही, शिलाचरणानुसार वागण्याचा प्रयत्न करीत नाही, यालाच म्हटलेलं आहे अभ्यासरहित शील. तो शिलाचा अभ्यासच करीत नाही, शिलाप्रमाणे वागतच नाही, तो शिलापासून खूप दूर आहे, त्याला म्हटलं आहे अभ्यासरहित शील. अभ्यासरहित चित्त. चित्तात काय उत्पन्न होत आहे बेखबर आहे, तो त्याला काही माहित नाही काय सुरू आहे चित्तामध्ये. चित्ताच्या बाबतीत सजग नाही आहे, विस्मृतीमध्ये जगतो आहे. चित्तात जे काही उत्पन्न होते त्याच्या बाबतीत तो अनभिज्ञ आहे, तो स्मृतीचा अभ्यास करत नाही, म्हणून त्याचं चित्त आहे ते अभ्यासरहित आहे. अभ्यासरहित प्रज्ञा आहे, जाणून घेण्याची इच्छाच नाही आहे, जाणण्याचा काही प्रयत्नच नाही आहे, ऐकत नाही, वाचत नाही, काहीच करत नाही, तो या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे त्याचं जे ना. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे की अभ्यासरहित प्रज्ञा आहे. त्याचे ते चित्त जड उत्पन्न होते व मूर्खात प्रवर्तित होते. त्याचे ते चित्त जड उत्पन्न होते. आता जड म्हणजे काय आपल्याला माहित आहे. जड म्हणजे आपण इंग्रजी म्हणतो त्याला हेवी म्हणतो, है ना, हेवी. जे हेवी असते ते हलत नाही, डुलत नाही, त्याची मुवमेंट फार कमी असते, ती एका ठिकाणी बसलेला असते. एखादा जाडजूड माणूस बघा, तो लवकर उठतही नाही, उठला तर त्याला बसता येत नाही, बसला तर उठता येत नाही, उठला तर हालचाल करता येत नाही फारशी, है ना, असं. तर अशाच पद्धतीनं आपलं जे चित्त आहे ते जड चित्त यालाच म्हटलेलं आहे. चित्त जे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, जे शिलाच्या संदर्भाने अभ्यास रहित आहे, जे प्रज्ञेच्या संदर्भाने अभ्यास रहित आहे, काहीच करत नाही, कुठलीच मोमेंट नाही, कुठलीच हालचाल नाही, स्थिर झालेला आहे, जड आलेला आहे. आपण म्हणतो एखादा माणूस, आपण म्हणतो अरे उठ ना पटकन, किती जड आलास. धम्माच्या एकंदरीत आचरणाच्या संदर्भाने कुठलीही हालचाल न करणे, कुठलीही कृती न करणे, त्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जड चित्त म्हटलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल पहिल्या पद्धतीचं हे चित्त, जे जड चित्त. आपल्यापैकी अनेक लोक अशाच जड चित्ताचे आहेत. धर्माच्या संदर्भाने कुठलीही कृती नाही, शीलाच्या संदर्भाने कुठलीही कृती नाही, धम्म जाणून घेण्याच्या अभ्यासा संदर्भाने कुठलीही कृती नाही, प्रज्ञा प्राप्त करण्याच्या संदर्भाने कुठलीही कृती नाही, त्याला जड चित्त असं म्हटलेलं आहे. आणि मग असा जड चित्त माणूस तो मूर्खात प्रवर्तित होत असते. आता मूर्ख म्हणजे काय, त्याचा आपण अर्थ बघितला, मूढता. मूढता खरा जो अर्थ आहे त्या मूर्खाचा म्हणजे मूढता. मूढता म्हणजे काय, तर अनेक गोष्टी समजून उमजूनही त्याच पद्धतीनं परत परत वागणे, यालाच मूढता म्हटलेलं आहे, मूर्खता म्हटलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात, परंतु आपण ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आपण पुन्हा त्याच पद्धतीनं वागायला लागतो, त्याच पद्धतीनं आपल्या ऍक्शन्स होत असतात. तर यालाच म्हटलेलं आहे मूढता. अनेक लोक आहेत जे या सगळ्या गोष्टी जाणतात. द्वेष करणं चांगलं नाही, क्रोध करणं चांगलं नाही, पण परिस्थिती निर्माण झाली की आपण द्वेष करायला लागतो. आपल्याला क्रोध येतो, आपल्याला राग येतो, आपण झगडायला उठतो, आपण मारायला उठतो, आपण ओरडतो एकमेकावर. बौद्धिक स्तरावर माहित आहे ओरडणं चांगलं नाही, राग करणं चांगलं नाही. परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा आपण त्याच पद्धतीने वागायला लागतो, पुन्हा आपली ती त्याच पद्धतीनं होत असते. यालाच म्हटलेलं आहे मूढता. ही आहे मूढता.
आपलं आचरण जे आहे ते मूढतापूर्ण होत असते. आणि म्हणून हे जे काही जड चित्त आहे ते शेवटी मूढतेमध्ये परावर्तित होत असते, मूर्खमध्ये परावर्तित होत असते. त्याच प्रकारची कृती तो करत जातो, है ना. तर यालाच म्हटलेलं आहे जड चित्त हे पहिल्या प्रकारचं चित्त आहे. ते म्हणतात कोणत्या कारणामुळे हे जड चित्त आहे? ते म्हणतात की चित्त अभ्यासरहित असल्यामुळे. आता अभ्यासरहित म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं अभ्यासरहित, है ना. अतिशय सुंदर अशी उपमा या ठिकाणी दिलेली आहे. वेळूच्या रांजा तुम्ही पाहिलेले असेल. वेळूच्या वनामध्ये किंवा जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला, आणि त्या झाडाच्या त्या जे काही वेळू आहे ते एवढे गुंतागुंत झालेली असते त्याची, की तो एक एक वेळू काढणं अशक्य होऊन जाते. ते एवढे गुंफलेले असतात एक दुसऱ्यांमध्ये, एक दुसऱ्यांना लपेटलेले, इतके गुंतागुंतीचं ते काम असते की ते एक एक वेळू वेगळा करणं, वेगळा काढणं किती जिकिरीचं काम आहे आणि किती कठीण काम आहे. आपल्याला याची कल्पना येऊ शकते, कारण तुमच्यापैकी बरेच लोकांनी वेळूचं वन पाहिलेलं असेल, वेळूचं झाड पाहिलेलं असेल. ते काही एक एक तर नाही राहत वेळू, अनेक वेळू राहतात, आणि अनेक वेळू तेही एक एक ते नाही राहत, तर ते एकमेकामध्ये गुंतलेले असतात, आणि तो गंता अतिशय म्हणजे कठीणच काम असतो, आहे की नाही. आणि अशा या गुंतलेल्या वेळूंना मोकळं करणं हे काही सोपं काम नाही. तर म्हणून ते म्हणतात की हे जे गुंतलेले वेळू आहे त्याला सुटे करणे हे अतिशय कठीण काम आहे, आणि ते मंद होत असते. का? कारण कोणत्या कारणामुळे? कारण वेळू परस्परामध्ये गुंतलेले असल्यामुळे. त्याचप्रमाणे हे राजा, येथे हे जे रागयुक्त, दोषयुक्त, मोहयुक्त, अभ्यासरहित काया, अभ्यासरहित शील, अभ्यासरहित चित्त, अभ्यासरहित प्रज्ञा आहे, इत्यादीमुळे काय होते? चित्त जड उत्पन्न होते व मूर्खात प्रवर्तित होत असते. कोणत्या कारणामुळे? कारण क्लेश परस्परात गुंतलेले असल्यामुळे. हे एक प्रकारचे चित्त आहे, जड चित्त. आपले क्लेश एक दुसऱ्यांमध्ये गुंतलेले आहे. लोभ उत्पन्न होतो, लोभ पूर्ण झाला नाही तर द्वेष उत्पन्न होतो, लोभ पूर्ण झाला नाही तर त्यातून द्वेष उत्पन्न होतो. आणि म्हणून या कारणामुळे क्लेश एकमेकामध्ये गुंतलेले असल्यामुळे, आणि ही जी काही आपल्या चित्ताची अवस्था आहे गुंतलेली, त्या वेळूप्रमाणे गुंतलेली जी काही आपली चित्ताची अवस्था आहे, क्लेशांमध्ये एक दुसऱ्यामध्ये गुंतलेली, त्याला जड चित्त म्हटलेलं आहे. हे पहिल्या प्रकारचं चित्त. दुसऱ्या प्रकारचं चित्त या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचे चित्त पूर्णपणे वेगळे आहे. तर दुसऱ्या प्रकारचं चित्त काय आहे? ते म्हणतात, हे राजा, जे श्रोतापन्न आहेत, प्रयत्नशील आहेत, दृष्टीप्राप्त आहेत, बुद्धाच्या धर्माला जाणतात, त्यांचे चित्त 3 भ्रममूलक विषयापासून ताबडतोब उत्पन्न होते व ताबडतोब गतिमान होत असते. तरी सुद्धा वरील भूमीमध्ये जड स्वरूपात उत्पन्न होत असते व मंद स्वरूपात गतिमान होत असते. मी हे सांगत होतो की जे श्रोतापन्न व्यक्ती आहे, तो श्रोतापन्न व्यक्ती शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करतो, आणि शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करून जे 3 बंधनं आहेत ते 3 बंधनं तो तोडत असतो. ही कोणती 3 बंधनं? तर मी या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 बंधनं. पहिलं बंधन सत्काय दिठ्ठी, दुसरं बंधन विचिकित्सा, आणि तिसरं बंधन शीलव्रत परामर्श. तर हे जे 3 बंधनं आहेत ते 3 बंधनं ज्या वेळेस मनुष्य श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त करतो त्यावेळेस त्याचं चित्त जे आहे ते जड चित्तापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीचं चित्त असते, संस्कारित झालेलं चित्त असते, आणि त्या पद्धतीनं तो आपल्या चित्ताचा विकास करत असतो. समग्र दृष्टीनं काया वाचा मनानं शीलाचरण करून, धर्माला जाणून, धम्म आचरणामध्ये आणून एका एका बंधनाला तोडण्याचा तो प्रयत्न करत असतो, आणि या प्रयत्ना म्हणून तो 3 बंधनं तोडत असतो. सत्काय दिठ्ठी. सत्काय दिठ्ठी म्हणजे मिथ्या दृष्टी, आपल्या धारणा, आपल्या संकल्पना, आपल्या मान्यता, ज्या परंपरा आहेत त्यांना चिकटून बसणे, धारणांना आपल्या चिकटून बसणे, आपले ठोस मत बनवणे, ठोस मत बनवणे. अनेकांची अशी ठोस मतं आहेत, मान्यता आहेत, धारणा आहेत, अशा ठोस धारणा आहेत की हे माझं मत आहे, ही माझी मान्यता आहे, ही माझी परंपरा आहे, है ना.
तर अशा पद्धतीनं बुद्ध म्हणतात ठोस इथे काही नाही, तरी पण आपले दृष्टिकोन अशा पद्धतीचे ठोस असतात, न बदलणारे असतात. आपण आपल्या मतांना चिकटून असतो, आपण आपल्या धारणांना चिकटून असतो, माझंच बरोबर अशा पद्धतीनं हेकेखोरपणे आपण वागत असतो, है ना. तर ही आपली जी काही दृष्टी आहे, ही आपली जी काही समज आहे, ही एक प्रकारची दूषित समज आहे. कारण ठोस असं इथे काहीच नाही आहे. परंतु आपण मात्र ठोस दृष्टिकोन घेऊन जगतो आणि ठोस दृष्टिकोन घेऊन जगत असल्यामुळे हे जे काही झापड आपण आपल्या डोळ्यावर बांधलेले आहेत, आपल्या दृष्टिकोनांचे, आपण आपल्या धारणांचे, है ना, आपल्या मतांचे, तर हे झापड असल्यामुळे आपल्याला जे सत्य आहे ते दिसत नाही, सत्याला जाणून घेऊ शकत नाही आपण, कारण हे झापड बांधलेले आहे आपल्या डोळ्यावर. आणि सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला हे सगळे झापड बाजूला काढून ठेवावं लागतात. आपल्या मान्यता, आपल्या धारणा, आपल्या परंपरा, आपले ठोस विचार, आपले ठोस दृष्टिकोन, हे सगळे जोपर्यंत आपण बाजूला काढून ठेवणार नाही तोपर्यंत सत्य कसं आपल्या म्हणजे आपल्याला गवसणार, हे सगळं बाजूला काढून ठेवावं लागते. हे झापड घेऊन आपण सत्य पाहू शकत नाही. किती भगवान बुद्धांनी मार्मिकपणे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, आणि आपण मात्र ही माझी परंपरा, ही माझी धारणा, ही माझी मान्यता, हे माझं मत है ना, आणि त्या सगळे झापड घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून आपल्याला काहीच गवसत नाही. सत्याची झलक सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही, सत्याचा अंश सुद्धा आपण पाहू शकत नाही. अशा ठोस मान्यतेमध्ये जगणाऱ्या लोक किती ग्रहणशील असतात, किती सहनशील असतात, किती त्यांचा ग्रास्पिंग पॉवर असतो, किती ऐकून घेतात. मग ऐकूनच घेण्याची क्षमता नसेल, पात्रता नसेल, तर तो माणूस काय ग्रहण करणार, काय आत्मसात करणार. आणि काही ग्रहण करत नसेल, काही आत्मसात करत नसेल, तर मग त्यावर तो चालण्याचा प्रयत्न तर करणे वेगळीच गोष्ट राहिली. म्हणून अशा पद्धतीनं आपण सत्काय दिठ्ठीमध्ये जगतो. आपली दृष्टी साफ नाहीये, आपली नजर साफ नाहीये. आपली नजर थोडासा जरी आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेला तर आपल्याला सगळं धुंदलं धुंदलं दिसायला लागतं, स्पष्ट दिसत नाही, आहे की नाही. छोटासा कचरा जरी आपल्या डोळ्यामध्ये गेला तरी आपल्याला आपल्या डोळ्यातून पाणी निघते, आणि ते सगळं जे समोरचं दृश्य आहे ते दिसेनासं होते, व्यवस्थितपणे दिसत नाही. मग आता आपल्या मानसिक पातळीच्या आधारावर ज्यावेळेस आपण दृष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्या चित्तावर, आपल्या या सगळ्या गोष्टींवर किती प्रकारचे जे हे लागलेले आहेत, पट्ट्या लागलेल्या आहेत, त्यातून आपल्याला खरंच सत्य गवसेल काय, सत्य दिसेल काय. म्हणून हे पहिलं बंधन आहे. धम्म मार्गावर चालत असताना हे जे बंधन आहे, हे पहिलं बंधन आहे, हे तोडावं लागतं. हे तोडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. धम्म मार्गावर आपल्याला आरूढ होता येत नाही. धर्म मार्गावर पुढचं जे काही आहे ते आपल्याला गवसत नाही. म्हणून सत्काय दिठ्ठीमध्ये आपण जगणे म्हणजे आपला धम्म जीवनाचा रास करणे होय. या सत्काय दिठ्ठीतून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. नंतरचं बंधन आहे विचिकित्सा. शंका कुशंका निर्माण होते. एखाद्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होणे, त्याला शंका कुशंका म्हटलेले नाही. उत्सुकता निर्माण होणे हा भाग वेगळा. करू की नको करू, करू की नको करू, करू की नको करू, अनेक लोक याच पद्धतीने विचार करत राहतात. अनेकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमताच निर्माण होत नाही. ते निर्णयच घेऊ शकत नाही. इकडे जाऊ की तिकडे जाऊ, इकडे जाऊ की तिकडे जाऊन, मी इकडे जात नाही तिकडे जात नाही, राहतात चुपचाप बसून. काहीच करण्याची त्यांची भूमिका नसते. काहीच म्हणजे एक प्रकारे ते डिसिजन घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नसते, पात्रता नसते, आणि म्हणून ते हेही करत नाही आणि तेही करत नाही, कुठलीच भूमिका घेत नाही. तर अशा पद्धतीची डावाडोल जी काही परिस्थिती आहे त्याला विचिकित्सा म्हटलेलं आहे. आणि नंतर आहे शील व्रत परामर्श. यंत्रवत आपण जे काही धर्माच्या अनुषंगाने करतो आणि त्यामध्येच लटकून राहतो, बस हेच केल्यामुळे मला मुक्ती प्राप्त होईल, अशा पद्धतीनं आपली जी काही धारणा बनवतो ती धारणा म्हणजे शीलव्रत परामर्श. यालाच म्हटलेलं आहे शीलव्रत परामर्श. तर आपण सुद्धा अशा शीलव्रत परामर्शमध्ये एक प्रकारे गुंतलेलो आहोत. आपल्याला समजतच नाही, आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपण ही जी बाब करत आहोत ती यंत्रवत करत आहोत, आणि यंत्रवत केल्यामुळे त्याचे जे काही परिणाम आहे ते परिणाम येत नाही, है ना. तर तिथे आपल्या भावना जोडल्या पाहिजे. मी जसं श्रद्धा विकसित करण्यासाठी ज्या काही भावनांची आपण एक प्रकारे निर्मिती करतो ती कशा पद्धतीनं करतो, म्हणून आपल्या भावना त्या ठिकाणी जोपर्यंत लागत नाही, समजून उमजून एखादी कृती जोपर्यंत आपण करत नाही, है ना,
प्रज्ञापूर्वक आपण एखादी कृती करत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम सुद्धा येत नाही. आणि म्हणून या सगळ्या कृत्यामुळेच आपल्याला काय मिळेल, मुक्ती मिळेल अशी आपली धारणा बनते आणि ते कृत्य आपण यंत्रवत करत जात असतो. म्हणजेच आपण काय होतो तर आपण शील व्रत परामर्शामध्ये सापडलेलो आहोत असं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि हे बंधन आहे. बुद्धांनी काय म्हटलं, हे बंधन आहे. शील व्रत परामर्श सुद्धा एक प्रकारचं बंधन आहे ना. आपण चेक केलं पाहिजे स्वतःला की आपणही या शीलव्रत परामर्शामध्ये सापडलेलो आहोत काय, यातून आपण मुक्त आहोत की नाही आहोत, नाही का. आणि म्हणून हे 3 बंधनं जो व्यक्ती तोडतो त्याला श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असते. श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असते. ते म्हणतात कशामुळे, तर मग नागसेन म्हणतात 3 विषयाच्या बाबतीत चित्ताची, आता इथं उल्लेख आलेला नाही त्याचा, 3 विषयाच्या बाबतीत चित्ताची परिशुद्धी होत असल्यामुळे व वरील क्लेश अल्पजीवी ठरत असल्यामुळे, अल्पजीवी, अल्प म्हणजे थोडसे, आता जे काही शिल्लक आहे ते थोडंसं शिल्लक आहे असं अल्पजीवी त्याला म्हणतात. त्याचं आयुष्य फारसं राहिलेलं नाही. कशाचं आयुष्य फारसं राहिलेलं नाही, वरील क्लेशांचं आयुष्य फारसं राहिलेलं नाही, अल्पजीवी आहेत. 3 बंधनं तर ते पूर्णपणे तुटलेले आहेत. 3 बंधने तुटलेले आहेत. आणि वरची जी 2 बंधनं आहे, कामराग आणि पटीग, पटीग म्हणजेच त्याला व्यापक सुद्धा म्हणतात है ना. कामराग किंवा कामछंदही म्हणू शकतो त्याला, कामराग, कामछंद. तर इंद्रिय तृष्टीसाठी आपण जे काही करतो त्यालाच कामराग म्हटलेला आहे, कामछंद म्हटलेला आहे. विषयाचा भोग भोगणे, इंद्रियाचे जे काही विषय आहे त्या इंद्रियाच्या विषयाच्या भोगांना भोगणे त्यालाच कामछंद म्हटलेलं आहे. तर कामछंद म्हणजे एका संकुचित अर्थाने त्याला घेण्याची गरज नाही. तर आपल्या कानाला चांगला प्रिय शब्द आला की तो आपण भोगण्याचा प्रयत्न करतो. तसंच पाहिजे, तसाच शब्द आणखी पाहिजे, तशीच स्तुती आणखी पाहिजे, तशीच वाहवा झाली पाहिजे असं वारंवार आपल्याला वाटत असते. त्यालाच म्हणतात भोगणे है ना. डोळ्याने सुंदर दृश्य दिसलं तर तसंच दृश्य आणखी आणखी दिसलं पाहिजे, आणखी आणखी दिसलं पाहिजे. ही जी भावना आहे लोभाची, तीच पुढे जाऊन तृष्णेमध्ये परावर्तित होते. पुन्हा पुन्हा ती भोगण्याची प्रवृत्ती, पुन्हा पुन्हा ती भोगण्याची प्रवृत्ती, याला तृष्णा म्हटलेला आहे. तृष्णा, अग्नी, तृष्णेचा अग्नी. हा अग्नी वारंवार जळत असतो, हा अग्नी वारंवार पेटत असतो है ना. आणि म्हणून ती तृष्णा निर्माण होते. आणि मग त्याला आपण काय करतो, पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. सुटली नाही पाहिजे, गेलं नाही पाहिजे, नष्ट नाही झाली पाहिजे है ना. त्याला म्हणतात आसक्ती. असो, तर हे जे काही विषय आहे, जे काही इंद्रिय आहे, त्या इंद्रियाचे विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने ते विषय त्या इंद्रियावर येऊन आदळतात आणि त्या अनुषंगाने आपण प्रतिक्रिया देत असतो. हा सगळा भाग आपण बरेचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे जे काही आहे, जिभेचे चोचले पुरवणे, हा काय, हा लोभच आहे ना. हा लोभ आहे, हा भोग आहे एक प्रकारचा. ते जेवण, स्वादिष्ट जेवण, आपण त्याचा भोग भोगत आहोत है ना. वा वा वा, काय चांगलं स्वादिष्ट आहे, आणखी वाढा, आणखी वाढा, आणखी वाढा. आणि इतके वाढा म्हणतो की सगळं पोट भरून गेल्यावरही, रिकामं नसल्यावरही सुद्धा आपण ते ओततच जातो, ओततच जातो. ही जी काही भावना आहे त्याला तृष्णा म्हणतात है ना. विकृत लालसा निर्माण होते है ना. तर अशा पद्धतीनं इंद्रियाचे भोग भोगणे म्हणजेच एक प्रकारचे काय, तर तृष्णा आहे. तर या भोगामध्ये आपण पडलेलो आहोत, त्यालाच म्हटलेलं आहे कामराग, कामभोग ना. याच्यामध्ये ज्या काही विषय वासना आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या लैंगिक भावना आहेत त्या फार प्रबळ असतात याच्यामध्ये ना, सगळ्यात प्रबळ. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर तृष्णा ज्या सांगितलेल्या आहे त्यामध्ये पहिली तृष्णा सांगितलेली आहे कामतृष्णा, नंतर भवतृष्णा, नंतर विभव तृष्णा. पण पहिली तृष्णा कोणती येते, कामतृष्णा येते. तर अशा पद्धतीने आणि शेवटी त्याच्याशीच लढावं लागलं बुद्धाला. रती अरती वगैरे मारसेना जी आली त्यांच्यावर आक्रमण करायला, सुंदर सुंदर स्त्रिया है ना, आणि त्यांना सुद्धा बुद्धाने पराजित केलं. म्हणजे बघा तो राग, कामतृष्णा किती म्हणजे किती भयानक आहे ना.
आणि त्याच्यावरही बुद्धाने विजय प्राप्त केला. तर असो, तर ही जी कामराग आहे आणि पटिक म्हणजे व्यापाद म्हटलेला आहे, व्यापाद म्हणजे द्वेष, हे पुढचे दोन क्लेश आहे. हे पुढचे दोन क्लेश अल्पजीवी ठरतात. आता ते कमजोर झालेले असतात, ते वीक झालेले असतात. तीन बंधने तो पूर्णपणे तोडलेले आहेत त्याने. आणि पुढचे जी दोन बंधने आहे, ज्याला कामछंद किंवा कामराग आणि पटिक म्हणजे व्यापाद असं म्हटलेलं आहे, हे जे दोन बंधनं आहेत ते ढिले झालेले आहेत, ते अल्पजीवी ठरलेले आहेत, अल्पजीवी ठरत आहेत. आणि अशी जी काही परिस्थिती आपल्या चित्ताची असते, ही जी काही चित्ताची अवस्था आपण गाठलेली असते, हे दुसऱ्या प्रकारचं चित्त आहे असं या ठिकाणी भन्ते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात. लक्षात आलं असेल तुमच्या, दुसऱ्या पद्धतीचं चित्त म्हणजेच श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीचं चित्त, जे चित्त तीन बंधनातून मुक्त झालेलं आहे आणि पुढचे दोन बंधन ज्याने सैल केलेले आहे, अल्पजीवी केलेले आहेत, है ना. क्लेश नष्ट होत असतात, नाही, क्लेश पूर्णपणे नष्ट होत नसतात, है ना. क्लेश पूर्णपणे कुठे नष्ट झालेले आहे? क्लेश नष्ट झालेले नाही. पुढे बघूया. ज्याप्रमाणे हे राजा वेळूच्या रांजीतील वेळू 3 पेरापर्यंत परिशुद्ध केले. 3 पेरापर्यंत. 3 पेर कोणती? सत्काय दृष्टी, विचिकित्सा आणि शीलवरच परामर्श असं समजूया. हे 3 पेर आहेत. या 3 पेरांना परिशुद्ध केले, रांजीतून मोकळे केले व वर त्याच्या शाखा जटा तशाच राहू दिल्या, तर वरील डहाड्या ताबडतोब येतात व वरती गुंतून जातात. त्या कशामुळे गुंतात? कारण खालचा भाग कापून स्वच्छ केला, वरील भाग तशाच फांद्या जट्ट्यांनी गुंतवून ठेवला, वरचा भाग तसाच गुंतवून ठेवला. तर तशाच प्रकारे हे राजा जे श्रोतापन्न झालेले आहेत, प्रयत्नशील आहेत, दृष्टीप्राप्त आहेत व ज्यांनी बुद्धाच्या धर्माला जाणले आहे, त्याचे चित्त 3 भ्रामक विषयापासून हलके व गतिमान झालेले आहेत, हलके झालेले आहेत. हलका कशामुळे होते? तर हलकं माणूस सोडल्यामुळे होत असते. जेवढं जेवढं धरून ठेवू, बांधून ठेवू, डोक्यावर वाहत राहू, तेवढं ते डोक्याला भार असते, तेवढं ते जड असते आपल्यासाठी. आणि हे ओझं उतरलं की मग डोक्यावरचा भार कमी होतो. म्हणून बुद्धत्वाकडे जात असताना आपल्याला हलकं 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 होत जावं लागतं, सोडत 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 जावं लागतं. आणि काय काय सोडावं लागतं हे आपण बघितलं की 3 बंधने ज्यावेळेस आपण तोडतो त्यावेळेस आपण काय होत असतो? भ्रामक विषयांपासून हलके होत असतो. हे जे भ्रम निर्माण करणारे विषय आहेत, हे जे अविद्येमध्ये लोटणारे विषय आहेत, सत्काय दिठ्ठी असेल, विचिकित्सा असेल किंवा शील व्रत परामर्श असेल, हे भौतिक जगातले बंधनं आहेत. हे आंतरिक जगातले बंधनं नाही आहेत, हे भौतिक जगातले बंधनं आहेत. आणि प्रयत्नपूर्वक जर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न केले तर आपण हे बंधनं तोडू शकतो. म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, आपण प्रयत्न करत आहोत आपण त्या दृष्टिकोनातून. एक दिवस येईल की आपण हे 3 बंधनं आपण तोडू आणि त्या ध्येयाप्रती समर्पित होऊन आपण कामही केलं पाहिजे. प्रत्येक गृहस्थांचं किमान मी याच जन्मामध्ये श्रोतापन्न अवस्था प्राप्त करेल अशी आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. असं आपलं ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे. किमान आपण श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलीच पाहिजे, अशा पद्धतीचा आपण संकल्प केला पाहिजे. आणि हे काही म्हणजे अशक्य आहे अशातला काही भाग नाही. कारण हे सगळे भौतिक स्तरावरचे जे काही बंधनं आहेत ते बंधनं आहेत. सत्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवर परामर्श, आणि हे आपण तोडू शकतो, है ना. आणि म्हणून हे जे 3 विषय आहेत ते हलके झालेले असतात. आणि बाकीच्या बाबतीत मात्र आपण जड व मूर्खच असतो, मूळ असतो. म्हणजे समजूनही त्याच पद्धतीनं वागत असतो. संस्काराचा भाग आहे, हॅबिट पॅटर्न आहे, आपली सवय झालेली आहे, है ना. आणि त्या सवयीनुसार आपण वागत असतो आणि त्याच्यातूनच आपले कर्मसंस्कार घडत असतात, आपले कर्म घडत असतात. आपण ते सगळं बघितलेलं आहे. कशामुळे? कारण त्याचे 3 प्रकारचे भ्रम दूर झालेले असले तरी बाकीचे क्लेश कायमच असतात. हा चित्ताचा दुसरा प्रकार होत. तर याला काय म्हणतात? श्रोतापन्न
फल ज्याने प्राप्त केलं आणि श्रोतापन्न फल प्राप्त केल्यावर जे काही चित्त त्याच्यामध्ये उत्पन्न होते त्या चित्ताला दुसऱ्या प्रकारचे चित्त या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आता एक चित्त घेऊया आणि मग थांबूया. तिसऱ्या प्रकारचे चित्त. येथे तिसऱ्या प्रकारचे चित्त पूर्णपणे वेगळे आहे. आता तिसऱ्या प्रकारचं चित्त म्हणजे काय? आता ही पुढची अवस्था, बुद्धत्वाची पुढची अवस्था. पुढची अवस्था, पहिली अवस्था सकृदागामी श्रोतापन्न अवस्था. मग श्रोतापन्न अवस्थेच्या नंतर जी आपल्याला बुद्धत्वाकडे जाणारी दुसरी अवस्था प्राप्त होते ती म्हणजे सकृदागामी अवस्था. आता या सकृदागामी अवस्थेमध्ये काय होते की हे राजा, जे सकृदागामी आहेत, ज्यांचे राग, दोष, मोह नावापुरते शिल्लक राहिलेले आहे, त्याचे चित्त 5 विषयाच्या बाबतीत हलके व गतिमान झालेले आहे. कोणते 5 विषय? तर पहिले 3 विषय तर आपण तोडलेले आहे, 3 बंधनं तोडलेले आहे, सत्कार, दृष्टी, विचिकित्सा आणि शीलवर्त परामर्श. मग ज्या वेळेस माणूस सकृदागामी अवस्था प्राप्त करतो त्यावेळेस तो पुढची 2 बंधनं सुद्धा सैल म्हणजे त्याने हलकी केलेली असतात, नष्ट केलेली असतात. कोणती? कामराग आणि पटीग, कामछंद आणि व्यापाद. ही जी बंधनं आहे ती बंधनं तो त्याने तोडलेले असतात. म्हणजे एकंदरीत ज्या वेळेस माणूस सकृदागामी अवस्थेला प्राप्त करतो त्यावेळेस तो 5 बंधनांना तोडतो. 5 बंधनांना. पहिले 3 बंधन, 4थं बंधन कामछंद किंवा कामराग आणि 5वं बंधन पटीग किंवा व्यापाद है ना. तर हे 5 बंधनं सकृदागामी अवस्था प्राप्त केल्यानंतर माणूस तोडतो. परंतु वरच्या 5 विषयांच्या बाबतीत जड व मतिमंद आहे. आता पुढचे जे विषय आहेत, पुढचे कोणते 5 विषय आहेत? पुढचे 5 विषय म्हणजे पुढचे 5 बंधनं. पुढचे 5 बंधनं कोणते आहेत? तर पुढचे 5 बंधनं आहे रूपराग, अरूपराग, उदच्च, मान आणि अविद्या. हे 5 बंधनं पुढचे 5 बंधनं आहे. आता जसा जसा प्रवास आपला वरचा वरचा सुरू होतो तसं तसं ही जी काही बंधनं आहेत ती अधिक व्यापक होत जातात, अधिक क्लिष्ट होत जातात. तोडणे म्हणजे एक प्रकारे ते तोडण्यासाठी अधिक शक्ती लावावं लागते. आणि म्हणून ही जी काही बंधनं आहेत त्या बंधनामध्ये आपण बघितलं असेल की शेवटचं बंधन काय? अविद्या आहे. ये अविद्या, अंधेरा कितना गहरा है इस बात की कल्पना हमको इससे आ सकती है. अविद्या कितना कितना म्हणजे अंधेरा कितना गहरा है. गहरा अंधकार है इन सारी बातों के प्रति हमारा, गहन अंधकार ज्याला आपण म्हणतो. म्हणून हे जे तिसऱ्या प्रकारचं चित्त आहे जे सकृदागामी अवस्थेमध्ये निर्माण होत असते, या सकृदागामी अवस्थेमध्ये आपण 5 बंधनांना तोडत असतो. त्यामध्ये सत्कार, दृष्टी, विचिकित्सा, शीलवर्त परामर्श, कामछंद आणि व्यापाद म्हणजे पटीग, या 5 बंधनांना आपण पूर्णपणे तोडलेलं असते. आणि पुढचे 5 बंधनं जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये, परंतु वरच्या 5 विषयाच्या बाबतीत आपण जड व मतिमंद असतो, जड असतो. ती तोडणे आपल्याला अद्यापही जमलेलं नसते है ना. तर त्याच्या बाबतीमध्ये पुढची बंधनं ढिले करण्याचा तो एक प्रकारे प्रयत्न करीत असतो. यामध्ये तसा उल्लेख आलेला नाही, पण काही ठिकाणी उल्लेख आलेला आहे की पुढची 3 बंधनं तो सैल करत असतो है ना. रूपराग, अरूपराग आणि उदच्च हे जे काही 3 बंधनं आहेत याच्या बाबतीमध्ये मी काही फारसं विस्तारानं सांगणार नाही. तर रूपराग म्हणजे रूप लोकात जन्म घेण्याची इच्छा, अरूपराग म्हणजे अरूप लोकांमध्ये जन्म घेण्याची इच्छा है ना. तर आपण 4 प्रकारचे रूप ध्यान करतो, 4 प्रकारचे अरूप ध्यान करतो. त्या 4 प्रकारच्या रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याची गती है ना, तर तो देवलोकांमध्ये उत्पन्न होतो. अशा पद्धतीचे वर्णन सुद्धा आपल्या याच्यामध्ये आलेले आहे. आणि जो अरूप म्हणजे 4 अरूप ध्यानाच्या अवस्था आणि त्या 4 अरूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये एखादी व्यक्ती पोहोचला आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू झाला तर तो ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न होतो वगैरे वगैरे है ना. तो शरीर रूपानं उत्पन्न होत नाही तर तो फक्त चित्त रूपानं उत्पन्न होत असतो आणि अनेक कल्पे त्या सुखाचा तो आनंद त्या ब्रह्मलोकांमध्ये घेत असतो आणि अनेक कल्प. आणि मग त्याला असं वाटतं की बस आपण सर्वज्ञ आहोत, आपण बुद्ध झालेलो आहोत, आपण मुक्त झालेलो आहोत
कारण त्या सगळ्या लोकांमध्ये तो अतिशय उच्च पातळीवरच्या सुखाची अवस्था भोगत असतो है ना. असे बरेचसे वर्णन आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आलेले आहेत. असो, आपली पातळी तेवढी समजून घेण्याची नाही. आणि म्हणून ही जी काही तृष्णाचा एक प्रकारची ही सुद्धा एक प्रकारची आसक्ती आहे. म्हणून कितीही मोठ्या ब्रह्मलोकात देवलोकात उत्पन्न झाला तरी तो मात्र आसक्तीपासून मुक्त नसतो. ही आसक्ती त्याच्यामध्ये असते ना, आपण मुक्त झालो, हा भ्रम असतो, अविद्या असते त्याच्यामध्ये, आपण मुक्त झालो असं त्याला वाटते है ना. पण तो मात्र मुक्त झालेला नसतो, त्याने सगळे बंधनं काही तोडलेले नसतात. परंतु अनेक कल्प त्या ठिकाणी पडून असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपण मुक्त झालो है ना. असो, तर अशा पद्धतीने ही जी काही बंधने आहेत, पुढची बंधने, त्या बंधनामध्ये तो लटकतो. कशामुळे? कारण 5 विषयाच्या बाबतीत चित्त परिशुद्ध आहे, परंतु वरील क्लेश मात्र तसे शिल्लक आहे, ते काही तुटलेले नाही. त्या बंधनामध्ये अद्यापही आपण अडकलेलो आहोत. पण ते बंधन निश्चितपणे तुटणार आहे ना. कारण प्रवाहाला लागलेला जो माणूस आहे तो माणूस एक दिवस आपल्या प्रयत्नातून सगळेच्या सगळेच बंधनं तो तोडत असतो है ना. आणि म्हणून तो एकदा प्रवाहाला लागला की त्याचा प्रवास रिटर्न होत नाही, तो मागे वळून बघत नाही, तो पुढेच पुढे जातो आणि बुद्धत्व प्राप्त करूनच तो मात्र थांबतो. तर ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा वेळूच्या रांजातील वेळू 5 पेरापर्यंत कापून मोकळे केले. 5 पेरा आपण कापून टाकले ना. सत्कार, दिष्टी, विचिकित्साशील, व्रत, परामर्श, कामछंद आणि व्यापार पटी, हे 5 पेरू आपण, पेर कशाचे पेर? वेळूचे पेर. वरच्या फांद्या, शाखा, केश परस्परामध्ये गुंतूनच आहे, त्यामुळे 5 फेऱ्यापर्यंत ते वेळू सहज निघतात व वर मात्र गुंतूनच असतात. कशामुळे? कारण खाली पूर्णपणे मोकळे झालेले असतात व वर मात्र शाखा जटांनी गुंतून असतात. आता मी बरेचदा जवळ जाऊन सुद्धा रांजा बघितलेल्या आहेत. तुमच्यापैकी अनेक लोकांनी सुद्धा त्या रांजा बघितलेल्या आहेत. तर काही पेरं म्हणजे जसे खालचे पेरं की वरचे तातात, तेवढं तर आपल्याला तेवढी काही समज नाही त्याच्या बाबतीमध्ये, पण आपण निश्चितपणे जाणू शकतो की त्या मोकळ्या करणं किती मुश्किल आहे. आणि जरी खालून आपण मोकळ्या करतही नेल्या तरी वरचा गुंता मात्र त्याच पद्धतीनं कायम राहतो है ना. आणि अशाच पद्धतीनं आपल्या मनाचा सुद्धा हा गुंता आहे, या 10 बंधनाचा गुंता आहे. 5 बंधनं तर आपण मोकळी केली पूर्णपणे, परंतु वरचे जे पेरे आहेत ते अद्यापही आपल्याला मुक्त करता आलेले नाही, ते परस्परातून आपल्याला काढता आलेले नाही, म्हणून ते कायम आहे ना. हा गुंता अद्यापही कायम आहे, तो काही पूर्णपणे सुटलेला नाही आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक, संकल्पपूर्वक, वीर्यवान होऊन आपण प्रयत्न करत असतो. अशाच प्रकारे हे राजा जे सकृदागामी आहेत त्यांचे राग, दोष, मोह 5 विषयाच्या बाबतीत हलके व गतिमान झाले आहे, तरी वरील बाबतीत जड व मंदगतीत आहे. वरील बाबतीत म्हणजे वरील 5 बंधनांच्या बाबतीत ते अद्यापही जड आहे, ते काही बंधनं तुटलेले नाही. कशामुळे? कारण 5 विषयाच्या बाबतीत चित्त परिशुद्ध झालेले आहे, परंतु वरील क्लेशामुळे जड व मतिमंद आहे. तर हे जे काही चित्त आहे, जे सकृदागामी अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपल्या चित्ताची जी काही अवस्था असते, ती चित्ताची अवस्था म्हणजे 3ऱ्या प्रकारचं चित्त, असं या ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे. तर आपण पहिल्या प्रकारचं चित्त जे अतिशय जड असते, जे काहीच करत नाही, अभ्यासरहित चित्त, प्रज्ञारहित चित्त, अभ्यासरहित काया, म्हणजे काया वाचा मनाने तो कुठलीच काही ऍक्शन करत नाही, कुठलीच काही कृती करत नाही, आणि या अनुषंगाने त्याचं चित्त जे आहे ते जड चित्त असते. दुसरं समजून उमजून कृती करण्याचा प्रयत्न करतो, शिथिल करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो शिलाचरण करतो, ध्यान करतो, प्रज्ञेचा विकास करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यातून तो 3 बंधनांना तोडून टाकतो, 2 बंधनं सैल करतो, आणि तो श्रोतापन्न अवस्था प्राप्त करतो. त्याचं जे चित्त असते ते 3रं चित्त, दुसऱ्या पद्धतीचं चित्त. आणि 3रं चित्त म्हणजे जो 5ही बंधनांना तोडतो आणि सकृदागामी अवस्था जो प्राप्त करतो आणि पुढचे बंधनं तो ढिली करतो, ही जी काही चित्ताची अवस्था आहे ते चित्ताची अवस्था म्हणजे 3ऱ्या प्रकारचं चित्त. तर 3 प्रकारचे चित्त समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित जे काही चित्त आहेत ते चित्त आपण उद्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण या ठिकाणी शांतपणे या सगळ्या बाबी ऐकून घेतल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो.
आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.